मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? बजरंग सोनावणे यांनी मिटकरींवर असा पलटवार केलाय। इकडे निवडून येऊन तिकडे गेलो तर पब्लिक मारेल असं सुद्धा वक्तव्य यावेळी सोनावणे यांनी केलंय। बातमी आपण पाहतोय बजरंग सोनावणे यांनी केलेल्या वक्तव्याची। अमोल मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? बजरंग सोनावणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर असा पलटवार केलेला आहे आणि इकडे निवडून येऊन तिकडे गेलो तर पब्लिक मारेल असंही सोनावणे म्हणाले। आज फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे। आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे। किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला, आणि दुपारी सुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय। त्याच्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात। मिटकरी हे कोण आहेत? अजितदादाच्या बंगल्यावर एखाद्या ऑपरेटर आहेत का? मी म्हणतोय नाही, मला माहित नाही ना, विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहे। अमोल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला ह्याचं रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं? ऑपरेटर का? म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का, मला माहित नाही की कोण अमोल मिटकरी। तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकतं त्याची दखल घ्यावं लागतं। दखल पात्र माणसाची दखल घ्यावी, त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही। त्याच्यामुळे हा विषय काय नाही। त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं, व्हिडिओ दाखवला माझ्या पीईनी मला का, की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहेत, ती त्यांच्या संपर्कात आहेत, हे इकडे येणार। अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोण, हे इकडे येणार तिकडे। 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निवडून आले। तर आपण पाहतोय बजरंग सोनावणे यांनी मिटकरींवर असा पलटवार केलेला आहे आणि दोघांमध्ये ही जुंपलेली दिसते। Thank you.